हटके संवाद. भरपूर प्रवास असा असतो जीवनात सफलतेसाठी की तुमच्या मनाच्या विरुद्ध काम करावं लागतं, पण करावं लागतं. बेसिकली आपल्याला एक विजन पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे, मला काय व्हायचं आहे. अगदी बरोबर. आणि किती व्हायचं आहे. 80% कार्य असे करावं लागतात ज्याची आपली इच्छा नसते. सगळ्यात मोठा हटके विचार निघून आलाय हा. आणि लक्झरी होम्स म्हणजे कॉलेजचा प्रोफेसर ज्याला शिकवायचं कमी आणि पगार 10 पट. फक्त पैसे कमवायचा असा असेल तो गो फॉर बिग सिटीज. आणि सर्व बॅलन्स पाहिजे. जर आपण 15 मिनिटात आपल्या कुठून घरी पोचतो, आपण दिवसातून 5 कामं करतो, 5 मीटिंग करू शकतो. आणि मोठ्या शहरात 50% लाईफ आहे फक्त ट्रॅव्हल आणि स्ट्रेसमध्ये जातं. तर सिलेक्शन तुमचं आहे, तुम्हाला कसं जीवन पाहिजे. नमस्कार दर्शक हो, मी पल्लवी हटके संवाद या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करते. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड पावर्ड बाय RRC ब्रॉडबँड हटके संवादमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची भेट खास तुमच्याशी करून देत आहोत. त्यांची जर्नी, त्यांचा प्रवास नक्कीच तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत की दैनंदिन जीवनात त्यांच्या मार्गदर्शनातून तुम्हाला शिकायला मिळतील. तर आजच्या हटके संवादच्या या 4थ्या भागामध्ये कोण असेल तर अकोल्यामध्ये ज्यांनी बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रात आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे ते म्हणजे माननीय पंकज कोठारी सर. हार्दिक स्वागत आहे. कसे आहात? छान. सगळ्यात पहिला प्रश्न असा की सुरुवातच इंट्रोची अशी केली की बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन जिथे येतं तिथे KCC हे अग्रगण्य नाव घेतलं जातं, पण उद्योजकच व्हावं आणि हा प्रवास जो आहे बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शनमध्ये हाच आता स्वप्न, हे कसं काय ठरवलं आणि कधी सुरुवात झाली? एक तर आपण सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. ओके. प्रत्येकजण हा स्वप्न बघत असतो जेव्हा तो स्टुडंट असतो किंवा लहान वयात असतो. माझे जे स्वप्न राहायचे, मी शेतकऱ्याचा मुलगा. बरं. आणि शिकण्यासाठी माझ्या आई वडिलांनी मला वेगवेगळ्या शहरात ठेवलं आणि असं वाटायचं की आपण शेतकऱ्याचं राहू तर आपली एवढी प्रगती होणार नाही आणि स्वप्न मोठे होते. पण काहीतरी नवीन करायचं आणि नवीन करताना काय करायचं ते दिशा नव्हती, माहीत नव्हतं. मग स्वतः 12वी नंतर स्वतःच्या म्हणजे स्वतः कमवावं आणि शिकावं हे तेव्हाच 12वी नंतर लगेच डोक्यात आलं. घरच्यावर आपण ओझर राहू नये. बरोबर. आणि घरच्याकडून 1 रुपया घेऊ नये, स्वतःच्या कर्तृत्वावर हे करायचं. ते वाटचाल पाहत करत गेलो. आणि इथे प्रख्यात बिल्डर माहेश्वरी साहेब होते, त्यांच्याकडे मी ॲज अ 12th एक्झाम संपली त्या दिवशी संध्याकाळी त्यांच्याकडे गेलो. बरं. मला काहीतरी शिकायचं आहे. ॲज अ पार्ट टाईम वर्किंग करत मी नंतर इंजिनिअरिंग कॉलेज केलं. म्हणजे शिक्षण आणि पार्ट टाइम जॉब असाही 12वी नंतर केलाय? हो. म्हणून आज माझं वयाची 17व्या वर्षापासून मी काम सुरू केलं. तर ते साधारणतः 15 वर्ष मी एक्सपिरियन्स घेतले आणि 16-17 वर्ष मी नंतर एक्सपिरियन्सच्या स्वतःचं काम सुरू केलं मग मी. अरे बापरे. आणि तुम्ही जसा उल्लेख केलाय सुरुवातीलाच की अगदी शेतकऱ्याचा मुलगा म्हटलाय, म्हणजे आपल्याला बघत असलेल्या दर्शकांमध्ये हल्ली काय होतं ना मुलांचं की पॅरेंटिंग जे आहे, पॅरेंट्स जे आहेत ते आम्हाला हे गोष्ट मिळवून दिली नाही म्हणून आम्ही अमुक करू शकलो नाही. तर इथे मला तुम्हाला आणखी विचारावं असं वाटतं की आई वडिलांचा शिक्षण जेमतेमच असेल, त्यांना तुम्ही काय करत आहे आज, तुमचं लौकिक काय आहे हे कदाचित इतकं समजत नसेल, तरीही एक किक मिळाले की नाही शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला राहायचं नाही, उद्योजक व्हायचं. मला आईने लहानपणापासून स्वावलंबी बनवलं, स्वावलंबाचे धडे दिले. राईट. आणि ती नेहमी म्हणायची की स्वतःच्या पायावर उभे राहा. 16 वर्षापासून घरातून पैसे घ्यायचे नाही. बरं. आई ही कडक होती आणि वडील स्ट्रिक्ट होते. तर त्यांचं हेच म्हणायचं आहे की आपण कोणावर अवलंबून राहू नये. तर ही एक जे शिक्षण मिळालं आईकडून, तो धडा घेतला, तो पुढे वाढवला. आणि मग आता उद्योजक झाल्यानंतर नक्कीच खूप आव्हानं आले असतील. 12वी म्हणजे जास्तीत जास्त 17-18 वर्ष तुमचं वय असेल. 17 वर्ष. आणि त्या वयात जनरली जी मुलं असतात ती बाहेरच्या अट्रॅक्शनकडे त्यांचं डिस्ट्रॅक्ट होतात, व्यसनाधीन होतात, ह्या सगळ्या गोष्टी लागतात. पण तरीही तारतम्य ते तुम्ही जे सांभाळलं आहे आणि आज त्याचंच अस्तित्व आहे, त्या पिरियडमध्ये लोकांना काय संदेश द्याल, काय सांगाल? बेसिकली आपल्याला एक विजन पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे, मला काय व्हायचं आहे. अगदी बरोबर. आणि किती व्हायचं आहे, किती दिवसात व्हायचं आहे, किती दिवसात व्हायचं हे सगळ्यात महत्त्वाचं. हे 3 गोष्टी जर तुम्ही केल्या
मग तुम्हाला तिथून माहीत पडेल की काय करायचं आहे, काय व्हायचं आहे, त्यासाठी काय करायचं आहे, कसं करायचं आहे. आणि ते जे नॉलेज किंवा ज्ञान घेण्यासाठी तुम्हाला काय काय ॲक्टिव्हिटी करावं लागेल, तुम्हाला कशा वातावरणात तुम्हाला राहावं लागेल, हा चॉईस तुमच्याकडे आहे. मग माझे मित्र होते, माझा ग्रुप होता. अशा वेळेस मग 70% सफलतेसाठी एक गुरुमंत्र देतो आज मी, 80% कार्य असे करावं लागतात ज्याची आपली इच्छा नसते. सगळ्यात मोठा हटके विचार निघून आलाय हा. 80% कार्य माझी इच्छा नाही आहे, मनाच्या विरुद्ध काम करावं लागतं. बरोबर. सफलता घेण्यासाठी 80% बोलतोय मी. हो ना, 80%. बरेच ठिकाणी आपल्याला सकाळी उठून जावं आवडत नाही, पण जावं लागतं. तर असा भरपूर प्रवास असा असतो जीवनात सफलतेसाठी की तुमच्या मनाच्या विरुद्ध काम करावं लागतं, पण करावं लागतं. म्हणजे हटके विचार निघून आलाय दर्शक हो या हटके संवादातनं. आणि म्हणूनच असे हटके व्यक्ती की पार्श्वभूमी ही अगदी शेतकऱ्याचा मुलगा असल्यापासूनचा यशस्वी उद्योजकापर्यंतचा प्रवास तुम्हाला या मुलाखतीतून बघायला मिळणार आहे. त्यांनी तेच सांगितलं की तुम्हाला 80% अशा गोष्टी आहेत त्या मनाविरुद्ध कराव्या लागतील जर यश गाठायचं असेल तर. करेक्ट. कदाचित तुम्हाला असं वाटेल की कंटाळा येईल, आळस येईल, पण तेच मनावर तिथेच ताबा असायला हवा. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि पुढचा प्रश्न मला असा विचारावासा वाटेल की आता तुमचं नाव एवढं अकोल्यामध्ये आहे, पण या छोट्या शहरात म्हणजे बाहेर तुम्ही पडले असाल, नवनवीन प्रोजेक्टसाठी तुमचं नेहमी अब्रॉड जाणं असतं. असं कधी वाटलं नाही का की अकोला नको, आता मायदेशी नको, परदेशीच राहावं, असं कधीच वाटलं नाही? होतं. म्हणजे पुणे मुंबईला मी सतत संघटनामध्ये मी जसं म्हणतात ना, सफलतेसाठी मी संघटना चूज केली. बरं. म्हणजे संघटना, आमच्या व्यवसायातील जी संघटना असते ती आमचं इन्स्टिट्यूट राहते. तिथं सक्सेसफुल लोक असतात, त्यांच्याशी आपण इंटरॅक्ट करतो. तर ते एक शॉर्टकट आहे. सफलता कशी मिळाली त्यांना, त्यांच्याकडून ते गुणमंत्र घ्यायचे. तर म्हणून मी म्हणजे वयाच्या साधारणतः 24 वर्षापासूनच मी संघटना जॉईन केल्या होत्या. सगळ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या. हो. आणि ते जायचं, खर्च करून जायचो, मी एकटाच जायचो. पण त्या लोकांशी मला भरपूर काही शिकायला भेटले, त्यांचे अनुभव भेटले, त्यांचे विजन भेटले. कारण की प्रत्येक गोष्ट माझ्याकडे नव्हतं आणि मी स्वतःचा काही अनुभव घेण्यासाठी एवढा वेळ नव्हता माझ्याकडे. मी त्यांच्याकडून अभ्यास करायचा. जीवनात 21 गुरु बनावं लागतात. तसे वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे वेगवेगळ्या प्रकारचे लोक मी गुरु बनवत गेलो, त्यांच्याकडून शिकत घेतो आणि जे बेस्ट आहे मला ते मी घेत गेलो. ब्लाइंड फॉलोअर नव्हतं कोणाचाच मी. बरं. यांनी हे म्हटलं त्याच्या मागचा उद्देश काय, प्रत्येक गोष्टीचं आकलन करून आपण जेव्हा आपण स्वतःसाठी मी कुठं फिट बसतो ते करत गेलो. आणि मग अशा वेळेस बऱ्याचशा अपॉर्च्युनिटी मला येत गेल्या. पुणे, मुंबई, नागपूरला काही काम करत गेलो मी तिकडे. पण असं नेहमी वाटायचं की माझं गाव, ज्यांनी मला भरपूर काही शिकवलं, नाव दिलं, त्याला काहीतरी परतफेड करायची आपण. आणि आमच्यासारखे सर्व जर मोठ्या शहरात गेले, आपल्या गावात कोण काम करेल, आपल्या गावाचं नाव लौकिक कसं होईल, हा कुठंतरी माझ्या मनामध्ये व्हायचं. तर माझी एक थीम लाईन होती, माझे गाव माझे वैभव. बरं. आणि माझे वैभव माझ्या गावातच. वा. जर तुम्ही आज बोलले, तुमचं खूप मोठं नाव झालं इथे. मुंबईत, पुण्यात माझ्यासारखे शेकडो बिल्डर आहेत, त्यांचं नाव नाही आहे, ते साधारण असतात. किमान आज मला इथे एक समाजात एक प्रतिष्ठा मिळाली, प्रेम मिळालं, लोक आपुलकीने येतात, मार्गदर्शन मागतात. जीवनात पैसा सर्व काही नाही आहे, एक वातावरण चांगलं असलं पाहिजे. आपल्याला भेटायला लोकांचं एक वातावरण चांगलं असलं पाहिजे. युथ मुलांना तुम्ही गायडन्स केलं पाहिजे. असं एक समृद्ध ज्याला म्हणतो आपण, बरोबर. ते मोठ्या शहरात पैसे कमावणं खूप सोपं आहे, पण तिथं समृद्धी मिळत नाही. तर मी तिथे काम करून बघितले आणि असं वाटलं आपण आपल्या गावाला काहीतरी ऋणाची परतफेड करू. त्या उद्देशाने मी इथे जास्त माझं विस्तार केला. आणि तो विस्तार इतका प्रगल्भ केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पंकज कोठारी म्हटलं की KCC तर येतच, पण त्यांनी जे स्वतः अनुभवलं आहे त्यांच्या लाईफमध्ये, त्यांच्या जीवनामध्ये, त्यांना असं वाटतं की प्रत्येकाचं जीवन हे समृद्धीने व्हावं आणि प्रत्येकच परिवार जो आहे तो डिझर्व करतो चांगल्या वातावरणात राहायला. त्यामुळेच त्यांचे प्रोजेक्ट्सही त्यानुसार असतात. आणि खूप सुंदर त्यांनी या कन्व्हर्सेशनमधून मेसेज दिला आहे की आपलं गाव आणि आपली माती ही शेवटी आपली मातीच असते. त्याच्यामुळे तुम्ही कितीही दूर जा, तुम्ही कितीही पैसा कमवा,
तुम्ही माणसं किती जोडली हे सगळ्यात महत्वाचं ते आहे. महत्वाचं आहे. आणि तुमच्या नेहमीच म्हणजे मी ओव्हरऑली तुम्हाला बघितलंय की जसं फॅमिली आहे, म्हणजे तुम्ही एक असे व्यक्ती आहात की कुटुंबाला तितकाच वेळ देणं. मॅडम पण खूप छान सपोर्टिव्ह आहे, जॉली आहे, मुलांच्या सोबत टाइम घालवणं, इतका व्याप असतानाही हा फॅमिलीसोबत क्वालिटी टाइम कसा मेंटेन करता? जसं मी म्हटलं ना, सफलता काय असतं, मी जेव्हा लहानपणापासून एक सफल म्हणजे काय ते जेव्हा मी अभ्यास करत गेलो होतो, असं मला कळलं की 5 टाईपचे आपल्याला सक्सेस असतो. बरं. एक व्यवसाय म्हणजे प्रोफेशनल सक्सेस, एक हेल्थ सक्सेस, स्वतः शरीराचं सफलता बरोबर, किंवा नंतर तुमचं कौटुंबिक येते, फॅमिली सक्सेस यायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं हे. आणि तुमचं एन्व्हायरमेंट कसं आहे, वातावरण, मैत्री कशी आहे, आणि तुमच्या अभ्यासाची क्षमता किती आहे, हे 5ही बॅलन्स करावं लागतं आपल्याला. त्यात 3 महत्त्वाचे आहेत, बिझनेस, फॅमिली आणि हेल्थ. या तिघांना एकसारखं डिवाईड केलंच पाहिजे, वेळ दिलाच पाहिजे. इन अँड ॲव्हरेज साधारणतः 30 तास डिवाईड केले आपण, म्हणजे एखाद्या वेळेस एक काम आलं तर, म्हणजे आमच्यासारखे जे प्रोफेशनल्स आहेत ते एक काम घेतलं तेच कामात आम्ही गुंतवणूक असतो, कंटिन्यू त्याच्यावर फोकस. हां, आणि मग तिथून ब्रेक घेतो त्यावेळेस मग इथलं काहीच करत नाही. मग तर हा एक टाईम ब्लॉक ज्याला म्हणतो आपण, बरोबर, टाईम ब्लॉकच्या पॅटर्ननी मी काम करत गेलो, कारण की ते सफल लोकांचं तेच करतात. आणि मी सफल लोकांचे चरित्र वाचत गेलो, वाचनाची आवड आहे. येस. आणि ते कसे सफल झाले, हा रिव्हर्स इंजिनिअरिंग त्याला म्हणतो. पूर्ण प्रयोग करत अनुभव घेणे आणि कोणाचे अनुभवून आपण स्वतःला तयार करणे, म्हणजे अपग्रेड करणे. हां, तर मी तो रिव्हर्स इंजिनिअरिंग केली आणि जे सफल लोक आहेत त्यांचे चरित्र वाचले, कसे सफल झाले, त्याचे डिसिप्लिन, आणि स्वतःवर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुशासन ठेवलं. इतक्या वाजता उठायचं, इच्छा नव्हती पण उठायचं, इतक्या वाजता जायचं, फिरायचं, वॉक करायचं, घरी इतका वेळ द्यायचा आहे. मग वेळ देता आला नाही, मग फॅमिलीला घेऊन कुठेतरी 10 दिवस चाललं जायचं. बरोबर. त्यावेळेस मग ऑफिस सर्व बंद, म्हणजे ऑफिसच्या कॉन्टॅक्ट नाही, काहीच नाही. टाइम ब्लॉक 100% जिथे आहे तिथे, जिथे आहात तिथे राहा, हा एक कॉन्सेप्ट केला आहे मी. आणि पुन्हा एकदा हटके विचारायला आहे की जिथे असाल तिथलेच तुम्ही राहा. आणि बरोबर आहे की कुटुंबात असेल तर मग तिथे बिझनेस नको, तुमची नोकरी, तुम्ही नोकरी जरी करत असाल तरी कुटुंबासोबत असल्यानंतर फक्त कुटुंबामध्ये वेळ घालवा. आणि वाचनाचंही म्हणजे मला कौतुक वाटतं की इतक्या व्यापातून वाचनासाठी सुद्धा आवर्जून वेळ काढता. सध्या मोबाईलचं, सोशल मीडियाचं जग आहे. आजकाल बरीच यूथ आपल्याला बघत असतील तर ते काही पटकन जे इन्फॉर्मेशन येतं मोबाईलवर ते वाचतात, पण पुस्तकांचा आणि या जगाचा फरक वाटतो तुम्हाला? हो, पहिले मोबाईल नव्हता तर आमच्याकडे पुस्तक होते. माझ्याकडे आजही साधारणतः 1500 पुस्तकांची माझी स्वतःची लायब्ररी आहे. बरं. आणि त्यात मॅक्सिमम जी पुस्तकं आहेत ते मोटिवेशनल, वर्क कल्चर आणि सक्सेस स्टोरीज यांचे आहेत माझ्याकडे. आणि आता मोबाईलचं जग आलं, मुलं गेम्स खेळतात, मी कधीच गेम खेळलो नाही. हां, मोबाईलमध्ये आम्ही जे सक्सेसफुल लोकांचे धडे आहेत ते मी जरूर घेतो. शॉर्ट टर्ममध्ये आपण घेऊ शकतो. हां, आणि म्हणजे काय करावं, कसं करावं, ते कंटिन्युअस हॅमर पाहिजे. म्हणजे विचाराला, माझं विजन आहे, पण त्या विजनाला सततता पाहिजे, कंटिन्युटी पाहिजे. म्हणून ते मी नेहमी घ्यायचं. असं नाही की मला हे करायचं, आता एकदा विचार केला आणि त्याला बोर्ड बनवून सोडून दिलं, असं नाही आहे. ते रोज पाहिजे. म्हणजे जसं आपण हेल्थसाठी रोज काम करतो, एकदा एक महिना काम केलं सोडून दिलं असं नसतं. इट्स कंटिन्युटी. तसं आपलं विजनला कंटिन्युटी पाहिजे, आपल्या विचारांची. विजनला विचारांच्या खतपाण्याची ही कंटिन्युटी असायला हवं, असं अतिशय महत्त्वाचं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. मुलाखत जी आहे, ही चर्चा जी आहे अशी सुरूच असणार आहे, परंतु तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात. डिसेंबर महिन्यात बुक करा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRCचे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन.
विश्रांतीनंतर मी पल्लवी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते हटके संवाद विथ पल्लवी या कार्यक्रमात. आता चर्चा फार सुंदर सुरू आहे आणि सगळ्यात सकारात्मक गोष्टी ज्या आहेत ज्याची खरंच गरज आहे या काळामध्ये, ह्या पंकज सर आपल्याला त्यांच्या जर्नीतून सांगतायत. सगळ्यात महत्त्वाचं दर्शक हो, मी एक सांगू शकते की प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझं एक स्वतःचं घर असावं. आणि ते स्वतःचं घर असताना सर खूप वर्षाची पुंजी वगैरे सगळी जमा केली जाते आणि मग बांधायचं असेल तर बरेच वर्ष लागतात. पण तुम्ही जी कमाल केली आहे, तुम्ही म्हणजे सामान्य लोकांचा स्वप्नांचा विचार करून अगदी 2 वर्षात 400 घरांचा प्रोजेक्ट. हे मॅजिक कसं झालं? मलाही इतर व्यवसाय करता आले असते. म्हणजे ज्या व्यवसायात रोड झाले, ब्रिजेस झाले, इन्फ्रास्ट्रक्चर, त्यात भरपूर पैसे भेटतात. पण कुठंतरी एक स्वप्न होतं की आपण काही परतफेड करायची. मग आता काय करायचं? तर मग हाय एंड बिल्डिंग बांधल्या तर मग लो एंड काय करायचं? तर म्हणून मी मूर्तिजापूरचा एक प्रकल्प आणला शासकीय. 1.25 लाखात त्यांना स्लम साफ करून त्यांना घर द्यायचे. बरं. मग तिथं अभ्यास करत असं वाटलं की हे आपल्याच्या पलीकडे आहे, कारण की लेबरचा खूप त्रास होता. मग परत तेच की अभ्यास करत गेलो की मग नवीन काय चालू आहे. मग विदेशात नवीन टेक्नॉलॉजीची घरं बांधतात, ते कसे बांधतात, ते कसे फास्ट करतात, तिथे लेबर नाही आहे, तरी ते काम कसं करतात. मग असा अभ्यास करत करत असं लक्षात आलं की नवीन टेक्नॉलॉजी आल्या आहेत, त्यावर आपण काम करायचं. पण नवीन टेक्नॉलॉजी आणताना त्याचं कॉस्टिंग परत इकॉनॉमिक्स बघावं लागते, कारण की प्रत्येक स्टेजवर आपल्याला कॉस्ट इकॉनॉमिक्स बघावंच लागते. स्वप्न किती मोठे असले तरी तो काय उरतं, काय वाचतं, कसं करतं आणि माझ्या भागात काय चालेल ते सर्व बघत आम्ही अभ्यास करत गेलो. आणि नांदेड सिटी पुण्याची ज्यांनी 800 एकरमध्ये प्रोजेक्ट बांधले, त्यांनी मला सांगितलं मगर सरांनी ही मायवन टेक्नॉलॉजी नवीन आली, त्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करा, बांधकाम टासायची गरज नाही आहे आणि साधारण बिल्डिंग 2 वर्ष लागतं, ही 7 महिन्यात पूर्ण होतं. बरं. त्यांनी आणि मजबूती साधारण बिल्डिंगच्या पेक्षा तिप्पट, फक्त थोडी महागडी टेक्नॉलॉजी आहे. मग आमच्या डोक्यात ते फिरलं, आम्ही गेलो अभ्यास केला आणि त्यात सुदैवानं मला एक देवाने हे दिलं की मी पटकन निर्णय घेतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा प्रॉफिट अँड लॉस नाही आहे, यात लॉस नाही आहे, म्हणून मी निर्णय घेतला. आणि मायवन टेक्नॉलॉजी म्हणजे ॲल्युमिनियम सेंटरिंगचं पूर्ण साचा बनतो. एका घरात 5,000 तुकडे असेंबल होतात आणि ती टेक्नॉलॉजी आम्ही सुरुवात केली. मूर्तिजापूरला त्या टेक्नॉलॉजी आम्ही घरं बांधली, 1,000 घरं. 1,000 घरं मूर्तिजापूरला घरं बांधलेत. त्या टेक्नॉलॉजीमध्ये ते 100% कॉन्क्रीटची असतात. आणि मग ती टेक्नॉलॉजी नंतर असं वाटलं की ही थोडी महागडी टेक्नॉलॉजी आहे, आपण पुढे पाहू अकोल्यात. आणि मग आता जेव्हा माझ्या डोक्यात आलं की आता आपण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी काहीतरी प्रोजेक्ट आणायचा अकोल्यात, ते डोक्यात होतं. तर मग तशी लँड भेटली मला. आणि गीतानगरसारख्या महागड्या एरियामध्ये मी जेव्हा हा अफोर्डेबल हाऊसिंग प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला तर व्यावसायिक मित्रांनी मला विरोध केला. अरे कुठं त्या अशा लोकांना आणतं, ती मोठ्या लोकांची कॉलनी झाली, 6-6 कोटीचे बंगले म्हणतात तिकडे, तू आण तिकडे कॉमन मॅनला आणतो, गर्दी वाढेल. मी त्यांना तेच बोललो की मला जर मी हाय एंड मानले जास्त पैसे कमावले येतील, पण जर मी 200-300 लोकांना तर परिवारला घर दिलं ॲटलिस्ट स्वप्न पुरतं होतील. आणि मी माझा लाईफमध्ये हा बॅलन्स केलाच होता, काहीतरी समाजाला द्यायचं. अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे मी म्हणतो प्रायमरी स्कूलची टीचर ज्यांना पगार सर्वात कमी आणि त्रास सर्वात एफर्ट जास्त. बरोबर. आणि लक्झरी होम्स म्हणजे कॉलेजचा प्रोफेसर ज्याला शिकवायचं कमी आणि पगार 10 पट. तर माझे घरचे नाही म्हणायचे हाय एंडमध्ये का जात नाही. मी म्हटलं प्रायमरी टीचर जी आपण मला शिकवलं ते झालं, मला आजही आठवण आहे. तर म्हणून मला काही कंपाऊंडमध्ये 50% मला अफोर्डेबल हाऊसिंग करायचं आहे. आणि मग हा प्रवास सुरू झाला. मग हा अफोर्डेबल हाऊसिंगचा प्रवास सुरू केला मी तो. आणि असं करता करता मग आता स्वस्तात होईल, फास्ट कसं करता येईल, कारण की या गरीब लोकांना जर लोन घ्यायचं असेल त्यांना EMI कसे भरतील, ते त्यांचं घराचं भाडंही राहील, इकडे EMI राहील, दोन बॅलन्स होणार नाही. खूप कवायत करत करत आम्ही मग या टेक्नॉलॉजीवर आलो की आपण या टेक्नॉलॉजी करायचं. मग कॉन्क्रीटचे घर आहेत, मग ते गरम होतील, अकोला गरम आहे. मग त्यात आम्ही अजून एक नवीन रिसर्च केला आणि
टेक्नॉलॉजी नागपूरचे शिकणारे आहेत. त्यांनी मला म्हटलं की पंकज 2 मिनिटामध्ये स्टायरोफॉर्म टाका, म्हणजे थर्मोकॉलची हाय डेन्सिटी थर्मोकॉलची पतली लेअर. बरं. आम्ही त्यावर रिसर्च करून आम्ही ते पूर्ण प्रयोगात्मक करून त्याला सक्सेसफुल केलं मग आम्ही. बरं. आणि असं करताना आम्ही परत नवीन मोल्ड घेतले. आणि या कन्स्ट्रक्शन करणारे जेवढे लेबर्स आहेत या टेक्नॉलॉजीमध्ये करणारे, हे आपल्या लोकांचे त्यांना माहीतच नव्हतं. तर आम्ही पूर्ण बंगाली टीम आणली, बिहारी टीम आणली, UPची टीम आणली. म्हणजे बाहेरून पूर्ण अफोर्ड केलं सगळं. त्याशिवाय हे काम झालंच नसतं. साधारणतः या टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही 1 मजला पूर्ण 1 मजला म्हणजे 6 घरं 12 दिवसात आम्ही पूर्ण कंप्लीट करतो. अरे बापरे. म्हणजे त्यात ब्रिकवर्क प्लास्टरची गरज नाही. पूर्ण घर भिंतीसहित दरवाजे खिडक्या सोडून हा पूर्ण मोल्ड बनतो. मोल्ड पूर्ण म्हणजे 12 दिवसात तो भरून कास्ट करून आम्ही परत शिफ्ट करतो त्याला. तर अशा टेक्नॉलॉजीने आम्ही हे काम करतोय. मुंबई पुण्यात जेवढेही महागडे घर बनवून आले आजच्या डेटला 2 कोटी 3 कोटी, ते लोक ह्याच टेक्नॉलॉजीत काम करतात. मग मी म्हटलं आपण का नाही करू शकत. आपण जेवढे कॉर्पोरेट्स आले ते या टेक्नॉलॉजीमध्ये आले, कारण की त्यांना जेवढा प्रकल्प फास्ट होईल त्यांना तेवढे पैसे लवकर सुटतील. तर त्या उद्यमातून ते करतात. पण आपल्याकडे का नाही करत ते, की ते खूप महागड आहे. आणि ते टेक्नॉलॉजी प्रत्येकाला आवडता येत नाही, कारण की त्याला मोठी टीम पाहिजे. बरोबर. आणि त्यामुळे माझ्याकडे मी मोठी टीम डेव्हलप केली, तसे लोक तयार केले आणि आम्ही करत गेलो. आणि विशेष म्हणजे मला वाटतं संपूर्ण अकोला जिल्ह्यात नाही, संपूर्ण विदर्भातच हे पहिल्यांदा केलेलं आहे असं वाटतं का? हो, पहिल्यांदा सर्वात पहिले आम्ही केलं 2017-18 मध्ये. मग महिंद्रा लाईव्ह स्पेस यांनी नागपूरला केलं. बरं. आणि नंतर मग परत आम्हीच केलं. नाही, आणि ही आपल्या अकोलेकर आपल्यासाठी सुद्धा खूप प्राऊड मोमेंट आहे की त्यांची पार्श्वभूमी पहिल्या टप्प्यात तुम्ही ऐकलीच आहे की शेतकऱ्याचा मुलगा असताना सुद्धा आज असा विचार करणं. आणि मला असं वाटतं कुठेतरी जेव्हा तुम्ही प्रवास करत जाता तेव्हा तुम्ही जे सोसलेलं असतं त्याच्यातलं ते कुठेतरी मनाला सतत बोचत असतं की हा समाजाचं दायित्व म्हणून इतरांना तो त्रास नको. आणि फार सुंदर उदाहरण दिलं त्यांनी की प्रायमरी टीचर आणि जो प्रोफेसर असतो हे पण फार सुंदर उदाहरण दिलं. पुढचा प्रश्न मला असं विचारावासा वाटतो की आता हल्ली युवकांनी जे आहे त्यांना बिल्डिंग क्षेत्रात यायचं असेल तर त्यांनी अकोल्यात राहावं की बाहेर जावं, काय वाटतं तुम्हाला? अपॉर्च्युनिटीज खूप पैसे कमवायचे असेल तर बाहेर जावं. बरं. आणि सुखी जीवन समृद्ध जीवन जगायचं असेल तर त्यांनी लहान शहरात राहावं. हे सगळ्यात मोठं सांगितलं. म्हणजे सुखी आणि समृद्ध जीवन जगायचं असेल तर छोट्या शहरात, लहान शहरात. आजकाल मुलांना वाटते पैसे कमवावे म्हणून ते शहरात जातात मोठ्या, आणि एक वयाच्या 50 वर्षापर्यंत पैसे कमवतात. समृद्ध झाले मग परत त्यांना आपले जुने मित्र, परिवार याची ओढ लागते. म्हणून मी प्रत्येकाला हेच म्हणतो की पैसे खूप फक्त पैसे कमवायचा नशा असेल तो गो फॉर बिग सिटीज. आणि सर्व बॅलन्स पाहिजे. जर आपण 15 मिनिटात आपल्या कुठून घरी पोचतो, आपण दिवसातून 5 कामं करतो, 5 मीटिंग करू शकतो, 5 नातेवाईक 2 नातेवाईक जाऊ भेटू शकतो, आणि घरी 7 वाजता 8 वाजता आपण पोहोचू शकतो. मोठ्या शहरात तर 2 तास तुम्हाला ट्रॅव्हलिंग लागतात, जाणं 1-1.5 तास, येणं 1-1.5 तास. आणि मोठ्या शहरात 50% लाईफ आहे फक्त ट्रॅव्हल आणि स्ट्रेसमध्ये जातं. तर सिलेक्शन तुमचं आहे, तुम्हाला कसं जीवन पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला शेवटी तुमचंच ठरवावं लागतं की तुम्हाला जीवन कसं हवं आहे. मेट्रो सिटीजमध्ये दर्शक हो, तुम्हाला जायचं असेल तर पैसा कमावणं हे माध्यम असेल तर मेट्रो सिटीज तुम्ही नक्कीच चॉईस करू शकता असं पंकज सरांचं म्हणणं आहे. आणि सोबतच तुम्हाला एक क्वालिटी लाईफ जे आपण म्हणतो की एकमेकांच्या साथीने थोडंसं रिलॅक्स लाईफ पाहिजे असेल तर छोटं शहर निवडावं. कुटुंब, आई वडील सर्व एकत्र राहू शकतो. हो. आणि शिवणी असेल किंवा गीतानगर असेल तर मेट्रो सिटीत जाण्याची आवश्यकता नाही आहे. तिथे तुम्ही म्हणजे बरेच अशा काही इनोव्हेटिव्ह गोष्टी आहेत की तुम्हाला या क्लिपमध्ये सुद्धा दिसेल की साईटची एक व्हिजिट करून मी आणली आहे. आम्ही हा प्रकल्प 2 ते 2.5 वर्षात पूर्ण केला आहे. 406 घरांची ही जी टाउनशिप आहे आमची, त्यात अद्ययावत म्हणजे जे याचं जे बांधकाम आहे ते तंत्रज्ञान अकोला जिल्ह्यात काय नागपूर, पुणे, मुंबईनंतर फक्त आम्हीच केलं आहे. हे कोरियन टेक्नॉलॉजी आहे. याच्यात बांधकाम प्लास्टरची गरज नाही आहे. सरळ कॉन्क्रीटच्या भिंती उभ्या होतात, त्याला एक मोल्ड बनतो आणि त्या मोल्डमध्ये सरळ कॉन्क्रीट टाकतो. स्टील आणि कॉन्क्रीटचं हे घर रेग्युलर बांधकामाच्या पेक्षा त्यानंतर तिप्पट त्याचं
तिपटीने याचं वय जास्त आहे आणि दुपटीने याची दीडपट याची किंमत जास्त आहे. लोटस ग्रीन गीतानगर इथे सध्या आम्ही आहोत आणि माझ्यासोबत पंकज सर आहेत. खरं तर सामान्यांच्या स्वप्नांचा विचार त्यांनी केला आहे आणि त्यासोबतच नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून चांगल्यात चांगलं घर, चांगल्यात चांगलं भविष्य कसं देता येईल हा त्यांचा नेहमीच विचार केलाय. तर आपण तुमचा प्रोजेक्ट बघूया. हो, आणि ही जी गीतानगर साईड आहे तुम्ही यात बघितलं असं आजूबाजूला सर्व बंगले झालेले आहेत. हो, आणि या बंगल्यांच्या मध्ये सर्वसामान्य लोकांना घर देणं हे खूप डिफिकल्ट आणि अडचणीचे असते. ते सर्व करताना सर्वसामान्यांनी पण मोठ्या वस्तीत, उच्चभ्रू वस्तीत राहावं हा माझं स्वप्न होतं. ते आम्ही आज इथे करून दाखवलं. आणि हा सगळ्यात मोठा, मी सुरुवातीला सुद्धा म्हटलं की सामाजिक दायित्व त्यांनी नेहमीच आपल्या कामातून समाजाचा विचार केला आहे आणि सुंदर घराचं स्वप्न KCC सोबत शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, गुंतवणुकीसाठी त्यांनी हा विचार केलाय. आपण त्यांचा प्रोजेक्ट बघूया आणि प्रोजेक्ट बघितल्यानंतर दादा नक्कीच लाईव्ह व्हिजिट सुद्धा करूया. डेफिनेटली, चला. सध्या आम्ही गीतानगरच्या प्रोजेक्ट इथे आहे आणि तुमच्या समोर सध्या हे संपूर्ण जे तुमच्या स्वप्नातलं घर आहे ते कसं असणार आहे याचा हा एक आराखडा तुमच्या समोर आहे. पण आता नेमकं काय काय असणार आहे आपण एक ओव्हरलुक करूया. बघा, यात 1 BHKचे जे प्रधानमंत्री आवास योजना आहे त्या प्रकल्पातील 1 बिल्डिंग, 2 बिल्डिंग, 3 बिल्डिंग त्या आहे, ज्यात 1 बेडरूम हॉल किचन आहे आणि 1 बेडरूम, 2 बेडरूम आणि 3 बेडरूम असे 1 बिल्डिंग, ती बिल्डिंग आणि ही बिल्डिंग असे 3 बिल्डिंग, 2 बेडरूम आणि 3 बिल्डिंग, 1 बेडरूम अशा 2 टाईप आहेत. मधात पूर्ण आपण ॲम्युनिटी देऊन आलो आपण. त्यात गार्डन येईल, कम्युनिटी हॉल येईल, जिम येईल, त्यानंतर पाळणाघर क्रेचे आहे, वर तिथे गेस्ट हाऊस आहे. आपल्या इथे लोकांसाठी रात्री राहण्यासाठी जी सोय केली ती गेस्ट हाऊस केली आहे. बरं, काही ड्रायव्हर्स आले त्यांना ड्रायव्हर डॉर्मेटरी आपण केली आहे. त्यानंतर एका फ्लोअरवर आपण याच्यात पाळणाघर केलं आहे. वर आपण डिजिटल लायब्ररी करतोय मुलांसाठी. आणि सगळ्यात महत्वाचे इथे देवघर फार सुंदर आहे, मंदिर सुद्धा आहे, सगळ्यांसाठी कॉमन एक मंदिर इथे आहे आणि गार्डन आहे, मुलांसाठी खेळायला प्ले एरिया आहे. इन प्रोसेस मध्ये कसा आहे तो आपण बघूया. तर सध्याच तुम्हाला आम्ही स्वप्नातलं घर कसं असणार आणि त्यातही गीतानगरचा जो प्रोजेक्ट आहे त्याचा एक ओव्हरलुक दिला होता. आता सध्या इन प्रोसेस मध्ये काय गोष्टी आहेत हे आपल्याला सांगणार आहेत पंकज सर. आता हा जो मधातला कोर्टयार्ड आहे हा ग्राउंड आहे. यात ओपन जिम आहे, मुलांसाठी खेळणे आहेत आणि गार्डन आहे. इथे हे आपलं मंदिर जवळपास तयार होत आहे. म्हणजे या बिल्डिंगमध्ये खाली कम्युनिटी हॉल आहे, वर इकडे जिम आहे, इकडे गेस्ट हाऊस आहे वर. त्याच्यावर पण लोकांसाठी इंडिपेंडन्सी नसावी आणि जो स्टाफ इथं राहील त्यांना म्हणजे एक साधारण 10 ते 12 लोकांचा स्टाफ राहील असं आम्ही इथंच नियोजन करतो, त्यांची राहण्याची सोय. आणि वर आरो प्लांट आहे आमचा. बरं, म्हणजे या कॅम्पसला स्वतःचा आरोचा प्लांट देऊन आलो आम्ही विथ अल्कलाईन प्लांट. बरं, हां, म्हणजे 10 रुपयात त्यांना कॅन मिळेल. बरं, घरपोच कॅन मिळेल 10 रुपयात. तो आम्ही एक प्रयत्न केला आहे. आणि हा जो हटके विचार त्यांनी केला, या हटके विचारासाठी नक्कीच तितका संघर्षही लागलाय, तितकं प्लॅनिंग, तितकं नियोजन लागलंय. विचार फक्त एकच होता पंकजजी यांचा की चांगल्या एरियामध्ये, सुसज्ज सोसायटीमध्ये सामान्य माणसाचं सुद्धा सुविधापूर्ण घर असावं. सध्या मी या साईटला भेट दिल्यानंतर मला 2 बिल्डिंगला जोडणारा जो ब्रिज दिसतोय त्याविषयी काय सांगाल? हा जो आहे हा इमर्जन्सी बॅकअप प्लॅन आहे आमचा. जर आमच्याकडे प्रत्येक बिल्डिंग 2-2 लिफ्ट आहेत आणि काही घटना घडली तर परत एक 4था बॅकअप प्लॅन आम्ही ठेवला इथे, जेणेकरून वरच्यावर लोकांनी शिफ्ट करता येईल आपल्याला. आणि दुसरा हा जो सस्पेंडेड रोड प्लॅटफॉर्म आहे हा आम्ही अकोल्यात पहिल्यांदा आणला आहे. असे 9-10 आम्ही आणले प्लॅटफॉर्म जे इम्पोर्टेड असतात ते. आणि यातून लेबरला, कामगारांना काम करण्यासाठी खूप सेफ्टी आहे, म्हणून त्यांना इझिली वर जाणं येणं होते. आणि हा प्रयोग आम्हीच पहिल्यांदा करतोय. संपूर्ण अकोल्यामध्ये हा पहिला प्रयोग KCCचा आहे. येस येस, हा पहिला प्रयोग KCCचा आहे आणि KCC अशाच नवनवीन संकल्पना घेऊन सामान्यांच्या स्वप्नांना उभारी देण्याचं काम करत आहे. ही मुलाखत अशीच राहणार आहे, हितगुज असणार आहे पंकज सरांसोबत. परंतु तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. बघत रहा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड हटके संवाद. नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात. डिसेंबर महिन्यात बुक करा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRCचे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. तर तिथे मंदिर सुद्धा आहे, प्ले एरिया आहे, पाळणा घर,
म्हणजे हे मला फार इनोव्हेटिव्ह वाटलं की त्या माऊलींचाही तुम्ही विचार केलाय की ज्या जॉब वर्किंग असतील राहायला, तर स्पेशली पाळणा घर आहे, सिक्युरिटी आहे, 2 बिल्डिंगला जोडणारा ब्रिज आहे, याविषयी काय सांगाल? ॲक्च्युअली अफोर्डेबल हाऊसिंग ही शासनाची जबाबदारी आहे. गव्हर्नमेंटची जबाबदारी आम्ही करतोय आणि वरून बिल्डर हा बदनाम असतो. ॲक्च्युअली सर्वांसाठी घराची शासनाने संकल्पना काढली, त्यात शासन सफल फेल आहे. म्हाडाचे 255 घरांनी बांधले, बांधून आज 5 वर्ष झाले, फक्त त्यात 7 लोक राहायला गेले. दुर्भाग्य वाटतं, कारण की ते गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे. तेच आम्ही प्रोजेक्ट जे बांधतोय 2 वर्षात आम्ही जे कमिटमेंट केलं तर लोकांना राहायला दिलं आम्ही. हो, लोक राहायला पण आहेत तिथे. हो, आम्ही टप्पेवाईज बिल्डिंग हँडओव्हर करत आहे लोकांना आम्ही सध्या. त्यांचे पूर्ण प्रोजेक्टचा प्रकल्प विचार न करता आम्ही आमच्या टीमला म्हटलं बिल्डिंग वाईज आपण पोझिशन द्या, लोकांना राहायला द्या. त्यांचा जो EMIचा भार आहे तो आम्ही हलका केला. त्यांना होम लोन मिळवून दिले लवकर. त्यांना या लोकांचे सिबिल खराब असतात, त्यांना ते फायनान्शियल मॅनेजमेंट समजत नाही. आम्ही त्यावर खूप काम केलं. त्यासाठी त्यांना लोन मिळतील आता प्रत्येकाकडे 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख असतात. हो, ते नातेवाईकडून कशी ते आणतात, जमवतात. हो, आणि मग उरलेले पैसे कुठून आणायचे? मग ते भांडवल लोनच्या माध्यमात उभं करायचं. त्यासाठी आम्ही 7 लोकांची टीम वेगळी केली. 14 बँका आणि इन्स्टिट्यूट्स यांचे टाईप केला. बरं, जो जिथे बसतो त्याला एकदा बसवा, त्याला तिथे व्यवस्थित आहे, पण त्याचं स्वप्न मात्र पूर्ण थांबलं झालं पाहिजे. पाहिजे. हां, आणि मी प्रत्येकाला हेच म्हणतो की या सेगमेंटमध्ये पती पत्नी दोघांनी काम करून आपण एक कुटुंब ओढायचं. शेवटी गुंतवणूक आहे. 10 वर्षात ही साधारण तिप्पट होतेच. हो, खरं आहे. भाड्याच्या घरात राहून तुम्हाला काही जातात भेटत नाही. हो, मग भाड्याच्या घरापेक्षा 20-25% जास्त टाकून स्वतःचा EMI करून जर घर होत असेल हो, आणि तो 10 वर्षात साधारणतः तिप्पट होऊन जातो. तिप्पट होऊन जातो. हो, मग हा चॉईस आपण का नाही करावं? म्हणून आम्ही आमच्या जे ब्रीदवाक्य केलं की गुंतवणुकीसाठी, शिक्षणासाठी मुलांच्या, आणि जे आरोग्य आहेत वडीलधारी आपण, तर आरोग्यासाठी तिन्ही सेगमेंट्स आम्ही त्याला एकत्र केला. आता तिथं जे महिला येतील, मी आतापर्यंत तिथं 300 फ्लॅट विकले 400 पैकी आम्ही. बरं, आणि 70% 60% महिला त्यात कामकाजी आहे. म्हणजे वर्किंग वुमन आहे. शेवटी ते आलंच. मग त्यांचं आता काही मुलं राहतील, ते कुठं जातील? तर आम्ही तेच करतोय की त्यांची पूर्ण आम्ही एक लायब्ररी करतोय. कोण काय काम करतं याचा पण डेटा, त्याचा डेटा आम्ही प्रत्येकाला अवेलेबल करू. जर कोणी टिफिन बनवतं, पण ठीक आहे, तुमचे आपचा टिफिन बनवून घेऊन घ्या. कोणी पार्लर चालवतं किंवा तिथं त्यांना एक्स्ट्रा जॉब मिळेल, काम मिळेल. 400 घर म्हणजे एक गाव झालं. बरोबर. त्या गावात कोण कशात निष्णांत आहे तो डेटा काढला आम्ही. बरं. आणि तो आम्ही एकमेकाला शेअर करू. तिथेच काही लोकांना आम्ही जॉब दिले बिल्डिंगमध्येच, मेंटेनन्समध्ये, किंवा तुम्ही मेंटेनन्स बघा. त्यांना म्हणजे हँड आम्ही त्यांना काम पण प्रोव्हाइड करून देऊन राहिलो. पाळणा घर तिथं केला, किंवा काही मुलं त्यांना तिथे जॉब देऊ, रिजनेबल पैशात ते त्यांची मुलं संगोपन करतील, ते फ्रीली स्वतःचं बाहेर काम करू शकतील. तसं मुलांसाठी तुम्हाला डिजिटल लायब्ररी सुद्धा असेल. हो, ती माझी पत्नीची संकल्पना होती. ती टीचर आहे ॲक्च्युली. ओके. तिचे वडील टीचर होते. तर ती नेहमी म्हणायची की बच्चों के लिए कुछ तो भी करो. इनोव्हेटिव्ह चाहिए, वो हमेशा इनोव्हेटिव्ह सोचती है. येस. तर ती म्हणायची मुलांसाठी आपण डिजिटल लायब्ररी करा, आणि त्यात आम्ही असं करू लायब्ररी, त्यात कॅमेरे राहतील आणि ते आई वडिलांच्या मोबाईलशी ते कनेक्टेड राहतील. बरं. की आपलं मुलं कुठे चाललंय, काय दिसतंय, सगळं काय करतात ते वॉच दिसायला पाहिजे. ती पण आम्ही प्रक्रियेत आहोत. कॅम्पसमध्ये सध्या आम्ही 125 ते 150 कॅमेरे लावत आहे. बरं. तर कोण कुठं मुवमेंट करतो ती सेफ्टी आम्ही करतोय. त्याचं पूर्ण कंट्रोल रूम करतोय. बिल्डिंगसाठी सेपरेट पूर्ण सोसायटीचं ऑफिस केलं आहे आम्ही. बिल्डिंग मॅनेजर केलं आहे आम्ही. त्याला तो त्या गावाचा CEO किंवा कमिशनर राहील. हो, त्याच्याकडे पूर्ण म्हणजे टीम म्हणून देतो आम्ही. म्हणजे एवढं मोठं बिल्डिंग हाताळणं सोपं नाहीये. हे गाव झालं शेवटी. आम्ही तशी म्हणजे नुसतं बांधून देणं हा उद्देश नाही माझा. तर 20% काम हा ॲडिशनल काम आहे, जो कोणी बिल्डर करत नाही.
तर आम्ही परत तेच म्हणतो, काहीतरी डिलिव्हरी द्यायचं तर चांगलं द्यायचं. आम्ही तिथल्या लोकांना ट्रेनिंग देतो की कमोड कसा वापरायचा, म्हणजे इथून इथून सुरुवात ट्रेनिंग आहे आमचं. बापरे. आणि हा सगळ्या असा प्रगल्भ आणि छोट्या छोट्या गोष्टी, सामान्य जीवन जगत असताना ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सगळ्यांचाच विचार करून एकंदर मला असं वाटतं की त्या गावात कित्येक लोकांना रोजगार सुद्धा मिळणार आहे. म्हणजे रोजगार उपलब्ध करून देण्यापासून तर त्यांच्या आरोग्यापर्यंतचा हा प्रवास जो आहे तो पंकज कोठारी यांनी गीतानगर आणि शिवनी येथे असलेल्या लोटस ग्रीन आणि लोटस पार्क या प्रोजेक्टमध्ये केला आहे. तुम्हाला सुद्धा अफोर्डेबल प्राईसमध्ये असं घर हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. यांची संपूर्ण टीम सज्ज आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. भलेही आजही घराचं स्वप्न नसेल पण भविष्यात विचार करत असाल तर नक्कीच KCCचा संपूर्ण ग्रुप तुमच्या पाठीशी उभा आहे. शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहे. अतिशय सुंदर मुलाखत झाली. सरते शेवटी बघणाऱ्यांना काय मेसेज असेल? माझं म्हणणं, ज्यांचं भाड्याचं घर आहे त्यांनी स्वतःच्या घरात जरूर जावं, स्वप्न पाहावे आणि स्वप्न पाहण्यासाठी पावलं उचलावे. लोकांचं मी बघितलं आळस खूप जास्त असतो. जाऊ द्या, आज चालते चालू द्या, पण ते दूरवरचा विचार करत नाही की जेव्हा आपण वयोवृद्ध जाऊ किंवा मी तेच म्हणतो विजन ठेवत नाही. विजन 50-55 नंतर काय होईल आपलं, आपण कसं राहू मग, आणि जे तुमची मुलं आहेत ते कोणत्या वातावरणात आहे हे सगळ्यात महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही चांगल्या कोचिंगमध्ये टाकाल तर खूप पैसे लागतात. त्यापेक्षा चांगलं वातावरण दिलं तर तो ग्रो होईल. जशी त्याची संगती तशी त्याची संपत्ती वाढेल. संपत्ती वाढेल, नीती वाढेल. राईट. तर हे सर्व बघताना मी प्रत्येकाला हे सांगेल, स्वतःचं घर, हक्काचं घर हा खूप सेफ असतो. उद्या काही करता माणसाला काही कमी जास्त झालं तरी त्याची फॅमिली हे ओढ्यावर येणार नाही. हा प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे. आणि अशक्य काहीच नाही आहे, हे होऊ शकतं फक्त जर आपण कल्पनावर विचार केला तर. अशक्य गोष्ट कुठलीच नाही आहे. नक्कीच तुम्ही जेव्हा एकदा ठरवलं असेल आणि ते मनापासून. सगळ्यात महत्त्वाचं, या मुलाखती दरम्यान त्यांनी बऱ्याच अशा गोष्टी सांगितल्या आहे की आपण कुठल्याही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असाल पण ह्या गोष्टी जर इम्प्लिमेंट केल्या तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात मात्र राजा ठराल. तुम्हाला हा संवाद कसा वाटला? नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया गरजेचा आहे. आणि तुम्हाला खरंच स्वप्नातलं घर पूर्ण करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. हा होता हटके संवाद पंकज कोठारी यांच्यासोबत. तत्पूर्वी तुम्ही बघत राहा RRC नेटवर्क. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू आपण सर्वांचं. धन्यवाद.